मुंबई महापालिकेच्या मतमोजणीला अवघ्या काही वेळातच सुरुवात होणार आहे। आपण मालाडच्या मालवणी या परिसरामध्ये आहोत आणि ही जी इमारत आहे ही मुंबई महापालिकेची शाळा आहे। या शाळेमध्ये मतमोजणी होणार आहे। सुरुवातीला टपाल मतमोजणी सोबतच ईव्हीएम मतमोजणी देखील केली जाणार आहे। जवळपास 20 टेबल लावण्यात आलेले आहेत। त्यात 18 टेबलांवरती ईव्हीएम ची मतमोजणी होणार आहे, तर 2 टेबलांवरती पोस्टल मतमोजणी केली जाणार आहे। जवळपास 21 राऊंड जे आहेत ते होणार आहेत। मुंबईचा हा जो पश्चिम भाग आहे हा सर्वाधिक महत्वाचा मानला जाणारा भाग आहे। त्यात ठाकरेंसाठी देखील तितकाच महत्वाचा आहे जितकी शिंदेच्या शिवसेनेसाठी। त्यामुळं या मतमोजणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले, तर विशेषतः मुंबईची जी सुरुवात जी आहे ती मतमोजणीची असेल किंवा निकालाची असेल याच भागातून येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 32 ते 35 आणि 46 ते 49 प्रभागांची मतमोजणी होणार आहे। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। यासाठी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त असतील, महसूल विभागातील कर्मचारी असतील, यांची सर्व तयारी जी ती केली जात आहे। कुठलाही व्यक्ती जे तो या इमारतीच्या आत शिरताना त्याची पूर्ण चौकशी केली जात आहे। त्यांच्याकडे मोबाईल आहे असेल तर त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवलं जात आहे, तर आय कार्ड शिवाय कोणालाही मध्ये जाऊ दिलं जात नाही। त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त असतील किंवा महसूल विभागातील कर्मचारी असतील, निवडणूक विभागाचे कर्मचारी असतील, मोठ्या प्रमाणावरती तैनात करण्यात आलेले आहेत। लवकरच या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि मतमोजणीला सुरुवात होत असताना निकाल हा जे आहे ते कोणाच्या बाजूने जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचे ठरणार, कारण की आजची जी सकाळ जी आहे ती मुंबईकरांसोबतच संपूर्ण देशासाठी महत्त्वाची राहणार आहे। त्यामुळं मतमोजणीला अवघ्या काही वेळातच सुरुवात होणार असल्याने संपूर्ण लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। कॅमेरामॅन सुभाषसह जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, मालाड, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।